महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत नीट परीक्षा तज्ञ हरीश बुटाले, त्याचबरोबर आरसीसीला ज्यांनी ॲडमिशन घेतलेली होत्या त्या मुलीचे पालक भाऊसाहेब पवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्या सोबत आपल्याबरोबर ज्यांचा मुलगा हा या परीक्षेसाठी बसलेला होता, इमाने इतबारे काम करून पास कसं व्हायचं याची तयारी करत होते, ते संतोष तेलंगे देखील आपल्या सोबत आहेत। भाऊसाहेब पवार आपल्यापासून या चर्चेला सुरुवात करेल। तुमच्या मुलीची आपण ॲडमिशन घेतली, पण मग आता आरसीसी बाबत नाव मोठं आणि लक्षण खोटं असं वाटू लागलंय का? बरोबर। आता आमच्याकडे हातबल झालो सर। आम्ही एक तर शेतीत आम्ही पूर्णपणे लॉस आलेलो आहे। बरं। आणि जे पैसे उरले शेतीतून ते पैसे पूर्णपणे आम्ही क्लासला भरले। आता हे तुमच्या टीव्हीला बातम्या पाहतो आम्ही, आता खेड्यातले लोक आम्हाला समजत नाही सर। बरोबर आहे। आता समजा 20,000 रुपये मी मार्च महिन्यात 12वीचे म्हणजे जेईच्या दुसऱ्या वर्षात तिने प्रवेश केला, तर त्याने 20,000 रुपये फीस बी घेतली। आता ही फी घेतली तर आता हे क्लास जर बंद झाले तर 20,000 गेले, आम्हाला काही समजणारच नाही। आणि मुलगी आम्ही खेड्यात असल्यामुळे मुलीला एवढं समजत नाही। जिल्हा परिषद शाळेत शिकून आम्ही ती टाकलं, पैसे 1-1 रुपये जमा करून खर्च करून आता जर क्लास बदलायचा का हे 20,000 आणायचे हेच समजा नाही। आता शेतीचे कामं चालू झाले आमची, म्हणजे हातबल झाले, पालक म्हणजे सगळेच हातबल झाले। खर्च लय हे करा शिकायला, आणि ग्रामीण लोक आहे का इथून तिकून अपेक्षा ना पोरं टाकीते, कारण की आमचे ना शेतकऱ्याची परिस्थिती नाजूक असल्यामुळे सर जमत नाही। बरोबर आहे। मात्र एक एक पैसा जोडून किती पैसा त्या ठिकाणी आरसीसीला द्यावा लागला, कशा प्रकारे त्यांनी स्वप्न दाखवलेली होती, अगदी थोडक्यात तुम्ही मला सांगा। मी संतोष तेलंगेंकडे जाणार आहे। साहेब आता आम्हाला नेमकं आम्हाला आहे ना स्वप्न म्हणजे आमची मुलगी इथं 10वीला चांगले टक्के पडले म्हणून 90-91% पडले सर। मग तिचे इथले शिक्षक लोक म्हणे ऍडमिशन घ्या, तर मग आम्ही तिथं त्यांचे याला गेलो आरसीसीला। नेमकं आता तिथं जाऊन त्यानं हे घेतली, परीक्षा घेतली, परीक्षेमध्ये ती पास झाली। त्यानं मग 61,000 रुपये फीस सांगितली आम्हाला। बरं। मग 61,000 रुपये फी 12 महिन्याची 61,000 ग्रामीण मंडळ नाही होती सर। राहिली गोष्ट मुलीला हॉस्टेलला टाकला आम्ही, तिथे त्याला पैसे लागते, म्हणजे यावेळेस ना शेतीत काही नाही राहिलं आणि पैसे खर्च फिटला नाही। आणि पोरायला कर्ज काढून आपण पैसे इकडे भरून दिले, जर मुलीला असं जर झालं तर मग आम्हाला शेतकऱ्याकडे पर्यायच राहिला नाही। बरोबर आहे भाऊसाहेब, तुमची व्यथा आम्ही समजू शकतो। एक पालकांचं नेतृत्व तुम्ही करताय। संतोष तेलंगे, नीटच्या लातूर पॅटर्नची केवळ चर्चाच आणि मार्केटिंग करण्यात आली आणि त्याला अनेक पालक आणि विद्यार्थी भुलले, एवढंच समजायचं का?